भीष्म पितामहांना धर्मराजांना विनंती केली, पितामह आपण वडीलधारी आहात, पितामह आहात, आम्हाला धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी सांगा. मग पितामह सांगायला लागले की राजाचं हे कर्तव्य आहे, प्रजेवर अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही. अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची जबाबदारी ही राजामध्ये आहे. त्यावेळेस द्रौपदी खळकन हसली मधात. धीर गंभीर गोष्ट चालू आहे तिथं तुम्ही एकदम हा हा हसले तर का होईल, विक्षिप्तपणा निर्माण होईल. त्यावेळेस भीष्म पिता म्हणतात, बेटी तू शालीन आहेस, कुलीन आहेस, तू अशी हसलीस का? अभय देसाल तर सांगते म्हटले. ठीक आहे, दिला अभय. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, पितामह आज तुम्ही एवढ्या धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी करू राहिले, ज्यावेळेस माझं वस्त्रहरण झालं होतं त्यावेळेस तुमच्या धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी गेल्या कुठं? कैचीत सापडला, शब्दाच्या कैचीमध्ये सापडतात. आता तिथं काय उत्तर द्यावं, भीष्मपितांनी काय उत्तर द्यावं, काय उत्तर दिलं असेल? त्यावेळेस भीष्मपिता म्हणतो, बेटी तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्यावेळेस मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं म्हणून माझी बुद्धी मलिन झालेली होती. आज अर्जुनाचा बाण लागून जाऊन सगळं रक्त निघून गेलेलं आहे, शुद्ध मला विचार स्फूर्त आहे. कारण जैस आण वैस